अथर्वसाठी बिर्याणी बनवली आणि अथर्व अगोदर जेवायला बसला आहे ना अथर्व. हा किती दोनदा घेतली ना की एकदाच? दोन वेळा घेतली ना? दुसरी चांगली झाली काय? मस्त आहे. जरा स्पायसी आहे ना? स्पायसीच पाहिजे. आणि तुम्हाला दाखवतो मी बिर्याणी. हे बघा अथर्वने एवढी उडवली इथे मस्त आहे आणि जबरदस्त झाले. भात एकदम सुट्टा सुट्टा झाला आहे. मग तो काय करतो की वरती जो कट्टा आहे ना त्या कट्ट्यावर चढतोय. बघ पडणार आहेस तू. काय करणार आहेस नेमकं आता? हा काय दगड काट्या कुठे? काट्यात कुठे गेला होतास तू? तिथे काट्या कुठे? तार लागली असेल ना? तार लागली चल. चॉकलेट पण पडलं. आता उन्हातून नको जाऊ तू. काटा आहे हा. काटा कुठं तोडायला गेला होता? हा बघ मोठा काटा आहे दाखव. करवंदाचा काटा आहे बघा. मग चालवतोस आता की? अरे ऊन बघ 12:30 वाजले. राहू दे. सायकल ती सावलीला ठेव. त्याचे टायर ना पंक्चर होणार. ठीक आहे. जिथे होती सावली तिकडे आतमध्ये लावून ठेव ना. ती ह्या साईडला झाडाकडे ठेव सायकल. हा कारण हवा निघणार नाही तर उन्हातून. हां जागेला ठेव. नमस्कार मंडळी, कोकणीयांच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि परत एकदा आपण सुरुवात करूया एका नवीन व्लॉगला. तर आज चालू आहे आम्ही मार्केटमध्ये आणि माझ्याबरोबर आहे अथर्व, माझ्या मेवण्यांचा मुलगा आहे. आलाय तो विरारवरून आणि 2 दिवस चांगल्या इकडे फडशा उडवल्या आहे चिकनचा वगैरे. आणि आत्ता बनवलं चिकन मी चिकन मसाला बनवला आहे. पण आम्हाला बनवायची आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी. गरमी आहे भरपूर तरी पण त्याला खायची चिकन बिर्याणी. तर आम्ही त्यात बनवणार आहे. थोडं सामान माझ्याकडे आहे आणि थोडंसं मार्केटमधून जाऊन आणायला लागेल कारण दही लागेल मला मॅरिनेट करायला. ते महत्त्वाचं आहे. बाकी सर्व वस्तू माझ्याकडे आहेत. तर जाऊया मार्केटमध्ये आणि चिकन आणूया आणि नंतर मॅरिनेट करून संध्याकाळी आपण ती बिर्याणी बनवायची आहे. आणि आता जेवायला मी बनवलं आहे चिकन मसाला, म्हणजे एकंदरीत चिकनच आहे. तू संडेला आला ना? कधी? म्हणजे हा सोमवारी आला आहे. सोमवार पण आम्ही मंडेला आमच्याकडे चिकन होतं आणि तेच परत आम्ही मंडेला पण चिकन बनवलं. उपवास वगैरे गेला आणि परत मंगळवारी पण चिकन उरलं होतं. ते पण संध्याकाळी खाल्लेलं आहे. आणि आज पण बुधवारी चिकन बनवणार, चिकन मसाला बनवला आहे आणि परत बिर्याणी पण संध्याकाळी आम्ही बनवणार आहे. तर बघूया. मेवणा आला तर ते घेऊन जाणार नाही. त्याला आज जायचं होतं, म्हणजे ह्याला घेऊन जायचं होतं पण हा गेला नाही. त्याला अजून 2 दिवस राहायचं. म्हणजे त्याचे पप्पा शुक्रवारी परत याला घेऊन जाणार आहेत मुंबईला. तर तोपर्यंत दुडगूस ना, दुडगूस घालू ना चिकनचा. तर तोपर्यंत चिकनचा दुडगूस घालूया. कुणाल गेला मुंबईला, त्याला कपडे खरेदी करायचे आहेत कुणालसाठी. तर तो मित्रांबरोबर गेला मुंबईला. आता मला वाटतं 11-11:30 त्यांची बोट असेल. ते जाणार आणि तो संध्याकाळी परत येईल जिमला जायला. तर संध्याकाळी तो बिर्याणी खायला आमच्याबरोबर असणार आहे. आणि मी आणि अथर्व आता चालू आहे चिकन आणायला मार्केटमध्ये. तांदळाचं पीठ द्या 5 किलो. तांदळाचं पीठ 5 किलो. अरे ले गया. त्याला बोल अमूल चास दे तिकडे. चास
हे चहाची बॉटल चहा सांगतोस ना किती जाणं 40 रुपये दिलेत बघ 20ची बॉटल असेल हां थोडी भूक पण लागली आहे मला तर फटाफट जाऊया जेवून घेऊ पाणी ताक पिऊया पण नंतर लेट जेवण तरी पण हरकत नाही अमूलच्याच ना ठीक आहे खाऊन टाक अथर्व घरी पोचलोय कंटाळा आला नाही ना गरमी आहे त्याच्यासाठी खायला घेतलंय आणि दही घेतोय मॅरिनेटसाठी आणखी चालू इकडे स्टँड नेला होता तर म्हणे व्हिडिओ शूटिंग करायला गाडीवरून ते का त्याला जमत नव्हतं चिकन मसाला वगैरे घेऊन आलो हे संच आहे कोणालचा आणि हे कोंबड्यांसाठी पाय आणि चिकन घेऊन आलो चला ते सर्व आता अंकित जाते घेऊन आणि हे फ्रीजमध्ये ठेवूया ना चास थोडं मस्ती चास है ना अमूल चाललंय बघा अरे उन्हातून सायकल बापरे नको घरामध्ये बघा बाहेरून आलं की नुसतं कावळे बसतो तर आता करायचं आहे चिकन मॅरिनेट वाजले 12:30 जेवून घेऊ तर नितळ येतं सुका झाली की त्याला मॅरिनेट करून मग फ्रीजमध्ये ठेवतो मग संध्याकाळी ते बनवायचं आहे कारण चांगलं मुरेल मस्त एकदम काहीतरी उराडायला कारण त्याचं पाय आहे सायकलवरती मग तो काय करतो की वरती तो कट्टा नाही त्या कट्ट्यावर चढतो पडणार आहेस तू काय करणार आहेस नेमकं आता हा काय दगड काटा कुठे काट्यात कुठे गेला होतास तू तिथे काटा कुठे तार लागली असेल ना तार लागली चल चॉकलेट पण पडलं आता उन्हातून नको जाऊ तू काटा आहे हा काटा कुठं तोडायला गेला होता हा बघ मोठा काटा आहे दाखव करवंदाचा काटा आहे बघा मग चालवतोस होतं की अरे ऊन बघ 12:30 वाजले राहू दे सायकल ती सावलीला ठेव त्याचे टायर ना पंक्चर होणार ठीक आहे जिथं होती सावली तिकडे आतमध्ये लावून ठेव ना ती ह्या साईडला झाडाकडे ठेव सायकल हां कारण हवा निघणार नाही तर उन्हातून हां जागेला ठेव नाही ते जाऊ दे जिथं होती तिथे सावलीला ठेव सावलीमध्ये ठेव कारागीर आहे तर म्हणजे चिकन एकदम मस्त बघा धुवून घेतलंय आता आपल्याला काय करायचं आहे याला मॅरिनेट करायचं आहे पहिल्यांदा मी अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय नंतर कसुरी मेथी टाकून घेतोय थोडं जे आहे मी माझ्याकडे जे अवेलेबल आहे तेच मी टाकणार आहे काय आपल्याकडचा घरचा गरम मसाला आहे हळद जाते परत काश्मीरी मिरची आहे काश्मीरी मिरची जरा कलर मस्त आहे ना त्याच्याकडे टाकायची आहे मालवणी मसाला आहे माझ्याकडे तो पण टाकून घेतो मालवणी मसालाच ना त्याच्या एकदम झणका मस्त लागतो भारी टेस्ट येते मालवणी मसाल्याने आणि त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे चिकन बिर्याणी मसाला चिकन मी एक 600 की 700ची कोंबडी होती म्हणजे एक 200 चिकन असतं त्याच्यामध्ये मी 400 ग्रॅम दही घेतोय बघा दही डायरेक्टच टाकतोय 2 डबे 200 ग्रॅमचे टाकतो याच्यामध्ये आता सर्व हे मी मिक्स करून घेतो हाताने मिक्स केलं ना की चालते अजून याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे थोडं हे पहिल्यांदा दही व्यवस्थित मोडलं पाहिजे त्याच्या कुठलं नाही राहिलं पाहिजे मीठ टाकून घे थोडंसं अजून टाक बस मीठ टाकलं परत मस्त ह्याला मिक्स करतोय आणि नंतर फ्रीजमध्ये 3 ते 4 तासासाठी मी याला मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये चला हे चांगलं दही लागलं पाहिजे थोडंसं लिंबू आहे माझ्याकडे ते पण मी याच्यात पिळणार आहे लिंबू त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे टाकले आणि थोडा कड काढला आहे आणि त्याच्यामध्ये अंकिता टाकते राईस बासमती टाक बघू 1.5 ते 2 तास हे करून ठेवले होते भिजत ठेवले तांदूळ धुवून टाकले सर्व आहे बघा मस्त खडे मसाल्याचा फ्लेवर आला आहे घी टाकलं आहे म्हणजे तांदूळ एकदम सुटसुटीत होते
बघा आता याला शिजवी थोडा टाईम, नंतर आपण हे राईस काढून घेऊया, आता जाळीवरती काढून घेऊ. थोडे मसे परतवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कांदा. 2 कांदे टाकले, मोठे कांदे 2 चिरून टाकलेले, गिरवी पण चांगली होते. थोडा पुदिना टाकूया. पुदिना किती टाकला तरी कमीच आहे, त्याचा मस्त सुगंध येतो. थोडी हळद टाकूया, गरम मसाला कमीच टाकूया, त्याच्यामध्ये पहिला टाकला होता आपण. आणि काश्मीरी मिरची टाकायची आपल्याला. फिरून घेऊ. चिकन मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे. चिकन मसाला आणि चिकन बिर्याणी मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे. मस्त बघा, मस्त मॅरिनेट झालं आहे आणि याला तरी पण भारी येणार आहे बघा. अरे जबरदस्त. चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आता देणार आहे मीठ आहे थोडंसं, आणि आता टाकायचं आपल्याला चिकन मसाला. हा आहे बिर्याणी मसाला. फिरवून घ्यायचा आहे. जबरदस्त झालं आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने बिर्याणी, आपल्या घरगुती बिर्याणी बनवायची आहे. रेस्टॉरंट स्टाईल वगैरे नाही, पण अशी बनवायची. मस्त तुम्ही अशी एकदा करून बघा, खूप छान होती. बघा तरी बघा, जबरदस्त तवंग आले, तरी मस्त आले बघा चमचमीत. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शिजवायचं मस्त. हा जेवण लवकर लागतं आम्हाला. आलो आलो. मस्त चिकन शिजलेलं आहे, जबरदस्त. बघा सुकलं आहे सगळं. हा बघा चिकन चांगले सुकलं आहे. आणि आपण टाकायचं आता भात ह्याच्यामध्ये. थोडा कांदा टाकून घेऊ. आणि टाकूयात आपण भात. पहिली लेअर टाकूया. एकच लेअर करायची आपल्याला, 2 नाही करायचे. अथर्वसाठी बिर्याणी बनवली आणि अथर्व अगोदरच जेवायला बसला आहे ना. अथर्व हा किती 2दा घेतली ना की एकदाच? 2 वेळा घेतली ना? दुसरी चांगली झाली काय? मस्त आहे. जरा स्पायसी आहे ना? स्पायसीच पाहिजे. आणि तुम्हाला दाखवतो मी बिर्याणी. बघा अथर्वने एवढी उडवली इथे, मस्त आहे आणि जबरदस्त झाले. भात एकदम सुट्टा सुट्टा झाला आहे. घी टाकलं होतं
कुणाल बघा, कुणाल गेलो तो मुंबईला कपडे आणायला आणि आता नवीन कपडे घातले आणि मला दाखवतो तो बॉडी. बघा बॉडी बिल्डर. खाना खाणे का क्या चला जेवूया. भुकेला तो दिवसभर त्याने काय खाल्लं नाही, फक्त वडापाव काहीतरी खाल्लं आहे ना आणि काय ज्यूस वगैरे प्यायलेत. आणि त्याच्यामुळे आता नवीन कपडे घालून आता जेवायला बसणार आहे बिर्याणी खायला. आणि ते अथर्व मस्त पाय वगैरे ताणून जेवतोय आणि ते लोक दोघंजण जेवत आहेत. त्याच्यामुळे मला पण भूक लागली आहे. अथर्व पण जेवायला बसला आहे आणि कुणाल म्हणतो मलाही भूक लागली आहे. मी म्हटलं मी तरी का मागे राहू, मी जेवतो. अंकिता तू जेवणारच लगेच. चला जेवण वा. हे कुणासाठी? कुणाला बिर्याणी मी घेतो माझ्या हाताने. जबरदस्त लेग पीस मलाच आला आहे बघा. जबरदस्त. बघूया कशी टेस्ट आहे ती. अथर्व जेवला आहे, स्पायसी झाले मस्त. अथर्व जेवलास ना मस्त, भरपूर जेवलास. मी बघूया. एक नंबर. कुठे तिखट नाही झाले, स्पायसी नाही, बरोबर आहे. यामुळे जेवायला बिर्याणी आहे, भरपूर दिवसांनी बनवली आहे. आणि खास बिर्याणी बनवली म्हणजे अथर्वसाठी बिर्याणी बनवली. आणि अथर्व सर्वांच्या पहिला जेवलेला आहे ना अथर्व. खास बिर्याणी आजचा बेस्ट बिर्याणीचा आजचा व्लॉग आहे ना, हा खास अथर्वसाठी आहे. कारण तो आला त्याच्यासाठी बिर्याणी बनवली ना, तर आम्ही गेल्या महिन्यामध्ये बनवली होती बिर्याणी. आमचा बेत नव्हता, अथर्वसाठी बनवली आणि खूप छान झालेली आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.